तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी की दसऱ्याला भरते भव्य दिव्य यात्रा। म्हणजे आपण जाणार आहोत मित्रांनो बदी भवानीच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला बदी भवानीच्या दर्शनासाठी म्हणले तर तुळजा भवानी तर तुम्ही ऐकली असेल, पण बदी भवानीचे दर्शन तुम्ही घेणार आहात पहिल्यांदाच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो हे आहे माता बदी भवानीचं मंदिर। मित्रांनो या ठिकाणी दसऱ्याला भव्य आणि दिव्य अशी यात्रा भरते मित्रांनो, आणि हे मंदिर आहे चिंचोली ते जोडजवळा या रस्त्यावरती। ही बघू शकता भव्य अशी दिगमाळ मंदिराच्या समोरच उभारलेली आहे। आपण जाणार आहोत मित्रांनो आता मंदिरामध्ये। हे बघू शकता समोरच परशुरामाची मूर्ती ठेवलेली आहे, आणि समोरच हवन आदी करण्यासाठी हवनकुंड ही बांधलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो आता घेऊयात आपण माता बदी भवानीचं दर्शन। तर मित्रांनो इथं छोटीशी महादेवाची पिंड ही ठेवलेली आहे, आणि आता घेऊत आपण बदी भवानीचं दर्शन। हे बघू शकता मित्रांनो सुंदर अशी माता बदी भवानीची मूर्ती, म्हणजेच तुळजा भवानीची मूर्ती जशी आहे तशीच बदी भवानीची ही मूर्ती आहे मित्रांनो। पण तुळजा भवानीलाच बदी भवानी का म्हणतात याचा खूप मोठा इतिहास या मंदिराचा मित्रांनो। मंदिर खूप जुनं होतं, पण आता नवीन बांधकाम झाल्यामुळं तुम्हाला मंदिर नवं दिसत आहे। हे बघू शकता पुढं सभा मंडपातही बांधकाम उत्तमरित्या झालेलं आहे मित्रांनो। हे बघू शकता भव्य दिव्य असं सभा मंडप या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो। आपण घेतलेलं आहे दर्शन मित्रांनो, आणि तुळजा भवानीलाच बदी भवानी का म्हणतात हे आपण सांगू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि जर तुम्हाला ऐकायची इच्छा असेल की तुळजा भवानीलाच बदी भवानी नाव असं का पडलं तर कमेंट करून सांगा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवता येईल। तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव।